श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल आम्ही सेवेकर 001111 यामध्ये. तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अद्भुत चिंतन श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सगळे? आशा करते मस्त असाल, स्वस्त असाल आणि स्वामी सेवेमध्ये रममान असाल. तर आज मी तुम्हाला भगवान शिवशंकराव साठी काय सेवा करायची आहेत, रुद्रपठण केल्यानं काय होतं, रुद्रपठणाचे काय फायदे आहेत त्याच्याविषयी थोडंसं सांगणार आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात तुम्ही सोमवारी उपवास करून रुद्राभिषेक, महामृत्यू जप, महादेवाची पूजा करा. तसेच दर सोमवारी व्रत करून उपवास केल्यास आरोग्यामध्ये मानसिक शांतता आणि कौटुंबिक सुख मिळते. आता तुम्हाला आम्ही रुद्रवचनाविषयी सांगते, रुद्रवचनाची सेवा कशी करायची त्याच्याविषयी सांगते. भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी आहेत तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो. रुद्रवाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवरती केले गेलेल्या अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे. सर्व प्रकारच्या व्याधी, रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात. असाध्य आजार देखील बरे होतात. म्हणून कुटुंबियातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे. ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतात. व्यसनाधीन व्यक्ती पण व्यसन करणं हळूहळू प्रमाणात सोडून देतो. भगवान शंकर ह्या सृष्टीचा पितृदेवता आहेत असून दररोज नित्य रुद्रपठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. या सेवाने घरात सुख, समृद्धी, भरभराटे निर्माण होते. तसेच आणखीन मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे. तो उपाय म्हणजे काय करायचे, जर आपल्यावरती जसं खूपच कर्ज आहे तर आपण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती दूध अर्पण करायचे. ते दूध अर्पण करताना जेव्हा महादेवाच्या पिंडीवरनं खाली वाहत असतं तर ते खाली वाहणारं दूध एका वाटीमध्ये घेऊन आपण घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर ते सगळं दूध आपण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडं उरलेल्या दुधामध्ये आपला चेहरा बघून ते दूध पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करत करत आपली जी काय इच्छा आणि किंवा मनोकामना आहे ती तिथे सांगायची आहे. काही दिवसामध्ये तुम्हाला कर्ज तुमचं कमी होण्यासाठी तुम्हाला विविध उपाय सापडतील किंवा विविध पर्याय सापडतील जेणेकरून हळूहळू तुमचे कर्ज कमी होईल. केलेली सेवा श्री भगवान शिवशंकराच्या चरणी अर्पण. केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ याला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मैत्रिणींनो.